पंतांच्या जीवनाचा आलेख साधकानं भाव माध्यमातून अभ्यासायचा म्हटला तर त्या आलेखाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य असं आहे की एकनाथ महाराजांनी जसं म्हटलेलं आहे, तेने जीवे विण जीवविले. सद्गुरूं कृपा कशी असते तर तेने जीवे विण जीवविले. तशी सद्गुरु कृपा पंतांच्यावर पुढं होणार होती. म्हणून त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, तोपर्यंत आयुष्य, 1874 पर्यंतचा काळ, बेळगावातलं वास्तव्य, हे सगळं यातनं एक गोष्ट साधकाच्या नक्की लक्षात येईल की जरी लौकिक पसाऱ्यामध्ये पंतांचा देह वावरत होता तरी सुद्धा त्या देहाला कुठून तरी एक अव्यक्त अशा प्रकारचं सुरेख आणि विधायक असं आश्वासन असलं पाहिजे. त्याशिवाय पंत हे लोकांना तत्काल आश्वासक होत नव्हते. एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर ती व्यक्ती आश्वासक वाटते, पण पंतांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हा आपली जीवदशा जी आहे त्या जीवदशेचं रूपांतर शिवदशेत करणारा महापुरुष आहे, सिद्ध पुरुष आहे, अवतारी आहे. आणि यांचं जे एकंदर अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचं वर्णन कोणत्या शब्दाने करता येईल? खरं म्हटल्यावर वर्णनातीत आहे. वर्णनातीत ती गोष्ट आहे. सद्गुरु तत्व त्या ठिकाणी आहे, पण तरी सुद्धा पंत हे कसे आहेत तर विश्वाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर करुणामंगल पण आहे. करुणामंगल आणि विश्वाध्यक्ष या दोन शब्दातनं आपण त्यांची पूजा करू शकतो. तर गंमत अशी झाली की 1874 पर्यंतचा कालखंड आपण विचारात घेतला आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रामध्ये जे पंतांचं चरित्र आहे त्यांच्यामध्ये उल्लेख आलेला आहे तो बालमुकुंद नावाच्या एका अवधूताचा. आता हे बालमुकुंदांचं जे कुटुंब आहे हे कुटुंब माझ्या गावचंच होतं. हे मुद्दाम मला सांगावंसं वाटतं, कारण ते मूळ वाईचे होते आणि आम्ही वाईचे पहिल्यांदा, म्हणजे माझं मातुल घराणं वाईचं. हा एक आनंद. आपलं काय आहे, पात्रता असो वा नसो, पण संतांशी सलगी करताना ज्या मार्गानं करता येईल त्या मार्गानं करावी असं सांगितलेलं आहे. गर्दीत जर सापडला एखादा संत, जर गर्दीत असेल ना तर आपण गर्दी तोडत जाऊन त्याच्या शरीराला, पायाला स्पर्श करायला काही हरकत नाही. तेव्हा अशा प्रकारचा एक हा परमयोगी जे संतांचे पुढे सद्गुरू झालेले आहेत. तर या सद्गुरूंचं कार्य काय? मगाशी मी प्रेयस या शब्दावर बोललो आणि श्रेयस हा शब्द मुद्दाम ठेवलेला होता. श्रेयस म्हणजे काय हो, की जे मिळवल्यानंतर आयुष्यात काहीच मिळवायचं राहत नाही. म्हणजे देहात असतानाही कल्याण होतं आणि देहपातानंतरही कल्याणच आहे. आत्मकल्याण जे करून देतं ते श्रेयस असं म्हटलेलं आहे. या बाबतीत शंकराचार्यांनी फार सुरेख अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे. त्यांनी शिवसंस्कार स्तोत्र जे त्यांचं आहे त्याच्यामध्ये सुंदर रीतीनं म्हणलं की मी देह नाहीच आहे. देहातल्या सगळ्या इंद्रियांचं वर्णन केलं त्यांनी. मी हाडं नाही, मांस नाही, त्वचा नाही, रक्त नाही, तर मी कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी शिवतत्व आहे
आणि या शिवतत्वाचं विशेष काय असेल तर तिथं चिदानंद कायम आहे. पंथांच्या बाबत आपल्याला सांगतो, मला बोलायचं सुद्धा कंटाळा येतो. हे बोलत असताना सुद्धा असं वाटतं आता पंत समोर आहेत, त्यांना मिठी मारून गप्प बसावं, काही करू नये, बोलणं बिळणं बंद करून टाकावं, असं वैभव आहे. आणि हे वैभव जे आहे ना, या वैभवाचं कॅल्क्युलेशन करता येत नाही, त्याच्यात आकडे नाहीत. तर या वैभवाला असं म्हणतात की आत्मवैभव. बाकी सगळं वैभव आहे त्याच्यावर धुरळा बसतो, याच्यावर धुरळा कधी बसत नाही. बाकीचं जे आहे त्याला घासपूस करावी लागते. याला काय नाही, अत्यानंद ब्रह्मानंद देणारा असं जे तत्व आहे ते श्रेयस तत्व. आणि हे बालमुकुंद जे होतं यांचं कुटुंब जे आहे हे वाईकडचं, त्यांची परंपरा अतिशय सुंदर होती, सुस्थिती होती. आणि नंतर ते बेळगाव जिल्ह्यात खानापूर गाव जे आहे त्या खानापूरच्या तिथं मलप्रभेच्या त्या परिसरामध्ये येऊन कुलकर्णीचं काम बघायला लागले. आणि प्रपंच होता, मुलं बाळं होती, सगळं काही त्यांच्याजवळ होतं. जेव्हा रामकृष्णांच्या विषयी डोक्यात विचार येतो तेव्हा त्यांचं एक वाक्य नेहमी मला आठवत राहतं. ते वाक्य असं आहे की त्यांच्या भावांना, रामकृष्णांच्या घरातल्या लोकांना वाटायचं की 4 पैसे यांनी मिळवावेत, कुठंतरी यांनी नोकरी करावी, धंदा करावा, 2 पैसे. कुटुंबाची परिस्थिती अगदी बेताची होती. तर रामकृष्णांच्या मुखामधनं सहजोद्गार जे बाहेर पडले ते उद्गार असे आहेत. ते काय म्हणायचे की मला भात भाकरी मिळवायची विद्या नको, भात भाकरी मिळवायची विद्या नको. कारण भातानं भाकरीनं काय होईल तर शरीर पोषण होईल. परमार्थाचं साधन म्हणून शरीराला नाकारता येत नाही. शरीर पोषणासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत, पण त्याच्यापेक्षा एक अशा प्रकारची विद्या हवी की ज्या योगे मला अमृत लाभ होईल. आणि हा अमृत लाभ करून घेण्यासाठी माध्यम म्हणून त्यांनी भगवतीला केलेला आहे. तेव्हा पंथांच्या आयुष्यामध्ये पुढं अमृत लाभ होणार होता म्हणून हे बालमुकुंद जे आहेत हे त्या बेळगावच्या तिथं त्या परिसरात आलेले आहेत. आपण का, कोण, कुठं, कशासाठी जातो, कोणता हिशोब राहिलेला असतो, अव्यक्तामध्ये काय घडत असतं हे काही लक्षात येत, पण घडत असतं खरं. असंही म्हणतात की गुरु काही हुडकावा लागत नाही, फळ पिकलं की गुरु आपोआप येतो. असेल काही लोकांचं मत असं आहे, ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. का म्हणत नाही तर खरोखरच जर साधकाची साधना उत्तम असेल तर साधक भाव जो आहे ना तो अभावात्मक प्रक्रिया जिथली संपलेली, पूर्णतः नाहीशी झालेली आहे आणि समर्थपणे जो आत्मकल्याण हातात देऊ करून टाकतो असा सद्गुरू साधकाला भेटतोच आपोआप. त्यात काय प्रश्नच नाही. अनेक संतांची आयुष्य आपण बघितली. त्या आयुष्यामध्ये आता तुकारामांना स्वप्नातच गुरुपदेश झालेला होता. त्यानंतर वेगवेगळे जे संत आहेत त्यांना आत्मदर्शनाच्या माध्यमातनं गुरुपदेशाची जी अक्षरं आहेत भगवंताच्या संदर्भातली ती अक्षरं त्यांच्या प्रज्ञाचक्षुला दिसलेली आहेत साधनेच्या माध्यमातून. पण हे बालमुकुंदांचं जे कुटुंब आहे ते मलप्रभा नदीच्या त्या एकंदर परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी नद्या, सागर, त्याचबरोबर डोंगर, वन, उपवन हे सगळं जे असते त्या ठिकाणी प्राणतत्व अतिशय प्रसन्नपणे कार्यरत असतं. आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचं वर्णन करताना असं केलं गेलेलं आहे, कोयनानी गोदा कृष्णा भागवोनी अमुची तृष्णा उदरात मोती पिकवोनी महाराष्ट्र उभा सुखवोनी.
कधी उग्र रूप खंडक रूपाने पाणीपादी शत्रूना, हे महाराष्ट्राचं वर्णन आहे. भारताचं वर्णन जर आपणाला ऐकायचं असेल तर फार सुंदर केलेलं आहे. भारतभूमी कशी आहे तर विशाल भाल हिमगिरी अभिमान आम्हाला भारतीयांना, अर्पित असे भानु जगती रश्मीची माला सर्वा अधित्याला, असं भारताचं वर्णन आहे. मग हा सूर्य जो आहे हा आमच्या पंथांच्या जीवनामध्ये चित सूर्य प्रगट होणारा होता, म्हणून तो वाईकडनं वनकडनं इकडं सरकला असं म्हणायला काही हरकत नाही. सरकला, आणि असा काही सरकला आपणाला सांगतो कोणाच्या लक्षात येणार नाही. साधं कुटुंब, तुमच्या आमच्यासारखा संसार, 4 चौघांच्यासारखी राहणी, मुलं बाळ, पुन्हा त्यांच्या मुलाला आणखी काही मुलं झाली. पण ह्यांना नाद कुठला तर साधू, संन्यासी आणि बैरागी यांच्या सहवासात जायचं. आता बैराग्याच्या सहवासात काय म्हणणार, बैरागीच होणार. जो मजसी भजतो तैसा, मी तयास भजतो तैसा. आश्वास नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि आपणाला सांगतो की आपण कोणालाही फसवू शकता, पण स्वतःला फसवणं नाही. आत जो बसलेला असतो तो सारखा आतनं टोचत असतो. म्हणून गैरकृत्य का करू नयेत, तर गैरकृत्य केल्यामुळं काय होतं, आत्मनाश होतो, आत्मक्षय होतो. आपल्या ऋषीमुनींनी किंवा ज्यांनी उत्तम प्रकारची भगवंताची आराधना, लोककल्याणासाठी म्हणून आराधना ज्या ज्या माध्यमातून प्रगट केली त्या ऋषींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे. गणपतीचं अथर्व शीर्ष ज्यांनी प्रगट केलं ते असं म्हणतात, इदम अथर्व शीर्षम अशिष्यायन दय्यम. हे अथर्व शीर्ष जे आहे हे अशिष्य म्हणजे पात्र नसलेल्याला देऊ नका. अशिष्य म्हणजे काय, ज्याला या भूमिकेची जाणीवच नाही, ज्याला हे भगवंताचा जो मार्ग आहे तो पसंतच नाही, अशाला देण्यात काय अर्थ आहे. पण पंथांच्या सारखे सिद्ध पुरुष, महापुरुष, अवतारी पुरुष, आत्मज्ञानी सत्पुरुष जेव्हा कार्य करतात ना, तेव्हा देण्या घेण्याचा व्यवहार संपलेला असतो. तिथं नकोच म्हणतात. ते साधे जरी इकडनं तिकडं फिरले तरी सुद्धा गंमतशीर असं आत्मज्ञान जणू काही फिरते. जसं गुरुदेव रानडे त्यांच्या गुरुंना म्हणत होते की आपणाला भाऊसाहेब महाराज म्हणण्याच्या ऐवजी भूदेव का म्हणू नये, देवच का म्हणू नये, सद्गुरूंना आपल्या म्हणले. आणि सद्गुरूची महतीच अचाट आहे. जेव्हा ब्रह्मचैतन्यांच्याकडे शंकराचार्य गेले काही चर्चा करायला, म्हणून चर्चा काहीच नाही, यांचं नामस्मरण चालू आणि हे आपली फिरत होते इकडनं तिकडं. बराच वेळ झाल्यानंतर ते म्हणले की अहो बोलायचं होतं. सहज डोक्यावर त्यांनी स्पर्श केला डोक्याला, त्याबरोबर आत्मानुभूती त्यांची दृढ झाली. असा इतिहास आहे. तो पंथांच्या सारखे महापुरुष जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी अशी दिव्य अशा प्रकारची सद्गुरू शक्ती जी आहे ती या न त्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातनं कशी प्रगट होत असते त्या पहा. त्यासाठी माध्यम निवडलं हे बालमुकुंदांचं. आणि पंथांनी सांगितलं की काही सोडावं लागत नाही, प्रपंच सोडावा लागत नाही, तुम्ही अनुसंधान ठेवा, जो कायम आहे, अक्षय आहे, दिव्य आहे, अशाची धारणा करा. पण हे पंथांनी सांगितल्यावर शक्य आहे. सामान्य माणसाला ही धरसोड सारखी चालते, कारण वृत्ती प्रवाहामध्ये अनेक गोष्टी वाहत असतात. पुष्कळ मनुष्य मनानं काही गोष्टींची जोडला जातो, तोडला जातो. ह्या घटना घडतात प्रत्यक्ष आयुष्यामध्ये, प्रतिक्षणी घडत असतात. पण बालमुकुंदांच्या कृपेनं पंथांचं जीवन घडणार होतं. मग हे बालमुकुंद काय करत होते तर साधू वैराग्यांच्या सहवासात राहिले आणि त्यातनं त्यांना वैराग्य निर्माण झालं. आध्यात्मिक लोक जे आहेत
त्यांच्या ठिकाणी जेव्हा वैराग्य निर्माण होतं, ते वैराग्याचा अर्थ वैफल्याचं नाही, म्हणजे काय जमत नाही म्हणून अध्यात्म करतो असं नाही आहे. तर सगळं ज्याला येतंय तो अध्यात्मात उत्तम रीतीनं प्रवीण होऊ शकतो, तो स्वाधिकारी होतो, सगळंच त्याला कळतंय. आपणाला सांगतो, पुष्कळ वेळा काही वेळा असे लोक असतात की त्यांना सर्वसामान्य व्यवहाराकडे दुर्लक्ष होतं त्यांचं. लोक म्हणतात तो भोळा आहे. भोळा नसतो, सगळ्यात तयारीचा तो असतो, सगळ्यात तयारीचा तो असतो. कारण का, त्याला असं वाटतं की काही झालं तरी माझ्या मनामध्ये जे ब्रह्मतत्व बिंबवण्याचा मी प्रयत्न करतोय तो प्रयत्न आपला सुटता कामा नये, अशी त्याची धारणा असते. तेव्हा हे जे बालमुकुंद आहेत त्यांच्या पंथांच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की या बालमुकुंदाने जेव्हा वैराग्य निर्माण झालं म्हणजे काय, यथार्थ अशा प्रकारची त्यांची अशी भावना झाली की कायम आनंदमय स्थिती उपभोगण्यासाठी किंबहुना परमार्थ साधन सुलभ होण्यासाठी म्हणून काहीतरी वेगळं करावं लागतं आणि त्यासाठी म्हणून ते साधनरत झालेले आहेत. ती साधना कोणती असेल तर चरित्रात असाय त्राटक योग केला. चरित्रामध्ये पंथांच्या असं लिहिले की त्राटक योग. आता योग या शब्दाचा अर्थ असा आहे की तादात्म्य पावणे. तर त्राटक योग कोणता केला त्यांनी, तर सूर्यावर रोज 2 तास ते त्राटक करत असत, सूर्याकडं पाहत असत. सूर्य हे 2 प्रकारचे असतात. एक आत्मसूर्य जो आहे ना तो कधी तापत नाही, तो माणसाला थंड करतो. त्याला अध्यात्मातला सूर्य जो आहे ना त्याला चित सूर्य असं म्हणतात. त्या सूर्याचं वैशिष्ट्य असं आहे तो कधीच मावळत नाही. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये एकदा जर का त्याचा उदय झाला तर त्या आत्म्याला परमात्म्याशी सामरस्य घडवून आणण्यासाठी माध्यम म्हणून त्या सूर्याचा उपयोग होतो. दुसरं चैतन्य सूर्याचं दुसरं वैशिष्ट्य असं असतं, सहज भाव स्फुरण त्या सूर्याच्या सहवासानं साधकाच्या अंतःकरणामध्ये होत जातं आणि प्रेमरस जो आहे जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे तयाचा जठरू अशी परिस्थिती होऊन जाते. म्हणजे आत अमृत निर्माण होतं त्या सूर्यामुळं. तिसरी गोष्ट अशी आहे की हा सूर्य म्हणजे अध्यात्मातला चैतन्य सूर्य हा डोळे दिपवत नाही तर डोळे सुखावतो. डोळे सुखावतो, डोळ्यांना आनंद वाटतो. तो सूर्य डोळे मिटल्यानंतर विवेकानंद जेव्हा ध्यानाला बसत असत तेव्हा त्यांच्या समोर हा सूर्य जेव्हा प्रगट झाला तेव्हा त्यांना आनंद झाला. रामकृष्णांना त्यांनी निवेदन केलेलं आहे. तेव्हा हा सूर्य असा आहे की ज्याला पाहिल्यानंतर डोळे अतिशय सुखावतात आणि डोळ्यांना असं वाटतं की आता हे जे तेज आहे हे आपल्या समोरनं कधीच लुप्त होऊ नये. आणि साधकाची आत्मदशा जी आहे ही आत्मदशा समृद्ध करण्यासाठी म्हणून या सूर्याचा उपयोग होत असतो. त्याला चैतन्य सूर्य असं म्हणतात. त्याची चौथं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर साधक भाव संपन्न झाल्यानंतर त्याची विवेकातनं विचार तृप्ती होते. ती तृप्ती करण्याचं सामर्थ्य, त्याचे विकल्प जाळण्याचे सामर्थ्य या सूर्यामध्ये आहे. पण जाळले तरी सुद्धा तो दाहक नाही तर मोहक आहे, हे लक्षात ठेवायला. या सूर्याचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर तो मोहक आहे. 5वं वैशिष्ट्य या सूर्याचा असं आहे की हा जेव्हा सूर्य प्रगट होतो तेव्हा साधकाचं भान जे आहे ना हे भान अनुसंधानाच्या दृष्टीनं अतिशय प्रभावी होत जातं. त्याची जी चेतना
ती चेतना अतिशय प्रभावित हो आणि त्याला ते अनुसंधान कायम ठेवण्यासाठी तो सूर्य उपयोग लखलखतं. हे पारमार्थिक अनुभव आहेत. आपणाला सांगतो, डोळ्यासमोर वस्तू दिसणं म्हणजे ज्योत दिसणं, सूर्य दिसणं, त्यानंतर डोळे मिटल्यानंतर किंवा उघड्या डोळ्यांनी सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचा असा सोन्याचा आपल्या मोत्याचा चुरा आकाशात उधळल्यासारखं आहे असं दिसणं, अंगावर शहारे येणं, तोंडात गोड लाळ येणं, डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखं होणं आणि परमेश्वराच्या आठवणीतनं व्याकुळतेचा विचार निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं आध्यात्मिक अधिष्ठान आपणाला या ठिकाणी बालमुकुंदांच्या ठिकाणी हळूहळू आणखी आपण प्रगट करणार आहोत, पण पाहायला सापडतं. मग यांनी काय केलं? त्राटक योग केला. मला तर असं वाटतं की बालमुकुंद सुद्धा भयंकर हट्टी असले पाहिजेत. हट्टी आणि तंद्रिष्ट बरं का, म्हणजे प्रेमानं म्हणायचं आपण. आपल्याला काय, गुरुला जर आपल्याला चप्पल मारायचा अधिकार आहे तर गुरुच्या पोटात ढुशी मारायचा आपल्यालाही अधिकार आहे की. तसं बालमुकुंद हे काय होते, एक डोक्यात घेतलं ते वैराग्य निर्माण झालेलं होतं. आणि वैराग्य निर्माण झाल्यामुळं परिस्थिती अशी झाली, त्यांचा इकडचा रसच संपला प्रपंचातला. आणि प्रपंचातला रस संपल्याचा आणखी काही उदाहरणं त्यांच्या चरित्रामध्ये आहेत, ती आपण पुढं पाहणार आहोत. पण तो रस संपल्यामुळं काय आहे तर ब्रह्मरसाचा पाझर आत त्यांच्या हृदयामध्ये सुरू झालेला आहे. आणि हा रस जेव्हा सुरू झाला, त्राटक केल्यावर तर एक टक बघायचे सूर्याकडं. किती वेळ हे मी काही सांगत नाही, कारण ते काय त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं नाही, त्याचं रेकॉर्ड काय नाही आहे. पण जेवढं सहन होईल तेवढं अभ्यासानं ते निर्माण होतं, सहनशीलता येते. आणि त्यातनं त्यांना असं वाटायला लागलं की आपणाला गुरुपदेश व्हावा. आणि गुरुपदेश कुणाला? आपल्या पंथांचे जे गुरु आहेत बालमुकुंद, त्यांना वाटायला. आणि म्हणून त्यांनी अरण्यात जाऊन काही साधन केलं. परस्पर विरोधी कसं आहे पहा आपण, की पंथांचं चरित्र वाचताना सर्वसामान्यतः आपण वाचायला लागलो, पंथांनी तर सांगितले म्हणजे अरण्यात जाण्याचं कारण नाही. प्रत्येक सत्पुरुषाची काय त्याची लहर असेल तसं आपण पण एक युक्ती करायची. साधकांच्यासाठी युक्ती कुठली आहे? एक पंथानं धरलं की नाही तर पंथानं सोडायचंच नाही. तुम्ही बोललाय ना असं आहे तर सोडायचं नाही, असं धरून ठेवता यायला पाहिजे. निष्ठा म्हणजे काय करते तर भक्तीचा संचय उत्तम रीतीनं जेव्हा अंतःकरणात होतो तेव्हा त्या भक्तीचं परिवर्तन निष्ठेमध्ये होतं. ते हालतच नाही, काय वाटेल ते होते. जे झालं ते पंथांच्या इच्छेनं व्हायचं आणि सोडून द्यायचं. बालमुकुंदांचा हे चरित्र आपण घेत बसलो तर एकदम बायका पोरं सोडा आणि हे सोडा. तो प्रारब्ध योग, त्या परमात्म शक्तीची पुन्हा इच्छा पाहिजे. ती शक्ती आहे याचा प्रत्यक्ष मी अनुभव घेतलेला आहे, खोटं बोलत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला, प्रत्यक्ष ती शक्ती मी बघितलेली आहे आयुष्यामध्ये. आपणाला सांगतो, त्या घटना ज्या आहेत या सांगत असताना सुद्धा त्या स्तरापर्यंत जाऊन बोलताना आनंद होतो एक वेळा. तेव्हा बालमुकुंदांना असं वाटायला की आपणाला सद्गुरू प्राप्ती व्हावी. आता सद्गुरू प्राप्ती ही गोष्ट सहज आहे असं नाही, पण त्यांना आत्म इच्छा झाली. आणि एक सांगतो की जेव्हा सत्संकल्प होत असतो तेव्हा जे सत आहे त्याला सुद्धा जागृत व्हावं लागतं. ते कसं याविषयीचा विचार आपण पुढच्या प्रवचनामध्ये ऐकणार आहोत.